नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा कझाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे। तर आज मी बनवणार आहे एक पारंपरिक पदार्थ जो मी माझ्या बालपणी खायचे। माझी आजी खूप छान बनवायची आणि आम्ही सगळे भावंडे मजेत खायचो। त्यावेळेला पिझ्झा पास्ता वगैरे आत्ताच्या मुलांसारखं असं थोडी मिळत होतं, तर आम्ही त्याच्यातच खुश व्हायचो। तर आज मी बनवणार आहे गोड चकुल्या। चकोल्या बनवणार आहे मी। खूप छान लागतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे। पावसाळा वगैरे सुरू झाला की खूप छान लागते चकोल्या खायला। तर आज आपण बनवतोय गोड चकोल्या। तर चला, चकोल्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय बघूया, चला। मी आज बनवते एक पारंपरिक डिश। तर त्यासाठी मी इथे घेणार आहे 2 ते 2.5 ग्लास पाणी। पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय। तर ओळखा पाहू मी आज काय बनवत आहे। मी आज बनवत आहे चकोल्या। मी बनवत आहे गोड चकोल्या। मला खूप आवडतात। माझी आजी बनवायची लहान असताना आम्ही खूप आवडीने खायचो। आत्ताच्या पिझ्झा पास्ता खाणाऱ्या मुलांना ह्याचे महत्त्व काहीच माहीत नसेल, पण ज्यांनी चकोल्या खाल्ल्या आहेत गोड किंवा तिखट, त्यांना नक्कीच त्याची आवड असेल आणि आता सुद्धा त्याची आठवण येत असेल। तर आज मी तीच बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आहे। पाणी आपले थोडे गरम झाले की आपण त्यात गूळ घालून घेणार आहे। पाणी आपले छान गरम होत आलंय, तर मी ह्यामध्ये घालणार आहे 1.5 वाटी गूळ घालणार आहे। तुम्ही जास्त गोड जर खात असाल तर तुम्ही अजून थोडा जास्त गूळ घालू शकता, पण एवढा गूळ पुरेसा आहे आपल्याला। आणि गुळाला फक्त आपण विरघळून, म्हणजे गूळ पाण्यात विरघळेल एवढा आपण याला गरम करून घेणार आहोत। यामध्ये मी आता घालणार आहे दालचिनीचा एक असा तुकडा आणि हिरवी वेलची घालणार आहे। फक्त वेलचीचं असं तोंड आपण ओपन करून मग घालायचं आहे। असं थोडं त्याला प्रेस करून घालायचं, म्हणजे सुवास छान येतो त्याला। 4 ते 5 वेलची घेतलीत मी इथं, आणि नंतर आपण थोडंसं जायफळ घालणार आहे। आता मी थोडंसं जायफळ किसून घालते यामध्ये, एकदम थोडंसं घालायचं आहे। ह्याचा स्वाद खूप छान येतो खाताना आपण, आणि खायला पण खूप छान लागते। पावसाळ्याच्या दिवसात किंवा भाजीला काय नसेल तर पूर्वीची लोक असे बनवून खायची आणि खूप मज्जा यायची त्या रेसिपीला म्हणा, किंवा किती काय काय असे होते। तुम्ही पण मला सांगू शकता की तुम्ही पण पारंपरिक कोणत्या कोणत्या गोष्टीला मिस करता, तुम्हाला काय काय आवडायचे लहानपणी, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। आता आपण ह्यामध्ये तूप घालून घेऊया। तर मी 2 चमचे घरचं तूप आहे माझं, ते घालून घेणार आहे। आणि आपण खातानाही वरून तूप किंवा दूध घालून पण ही खाऊ शकतो। गूळ छान असं वितळून गेलंय पाण्यात। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि बाकीच्या तयारीला लागूया। तर मी इथे कणिक मळून असे गोळे बनवून घेतलेत। मी साधी सिंपल आपण जशी पोळ्यांना रोज कणिक मळतो तशीच मळून घेतले, काही वेगळं नाही। थोडंसं मीठ घालायचं आणि कणिक अशी मळून घ्यायची, आणि त्याच्या आत आपण पोळ्या लाटणार आहोत, चपाती, आणि मग त्याला कट करून आपण जे आपण गुळाचा पाक बनवला आहे त्यामध्ये सोडणार आहे। मी 4च बनवणार आहे, कारण 2 ते 3 लोक खाणार आहेत, म्हणून मी 4 पोळ्यांचं तुम्हाला दाखवणार आहे। तुमची जर जास्त लोक असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। तर आपण आता अशी चपाती लाटून घेऊया। साधी सिंपल फक्त चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। घडी वगैरे करायची नाही त्याची, फक्त आपल्याला गोल लाटून घ्यायची आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे। ही पहा, मी अशी चपाती लाटून घेतली आहे। आता आपण ह्याला असं कट करून घेणार आहे। तर मी कटरच्या साहाय्याने असे कट करून घेणार आहे। तुम्ही कशाही, म्हणजे चौकोर किंवा कापण्यासारखं कसंही कट करू शकता।
खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. आता मी ह्याला काढून घेते, मग आपण दुसरी पोळी लाटूया. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या लाटून त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि ते परातीत असं एका बाजूला ठेवून द्यायचे. आपण करून घेऊया सर्व. या प्रकारे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. खूप छान होतात आणि पटपट होतात. आता आपले गुळाचं आदन गरमच आहे, त्यामध्ये आपण एक एक करून ह्या ज्या चकोल्या आहेत त्या अशा सोडून देऊया, म्हणजे त्या छान शिजतील. एकावर एक ठेवल्यामुळे चिकटतील, त्यामुळे आपण सुट्ट्या सुट्ट्या ठेवल्यात त्यांना. अशा प्रकारे आपण सर्व चकोल्या ह्यामध्ये सोडून देऊया आणि ह्याला आपण सर्व चकोल्या सोडल्या की एक 3 ते 4 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे की आपल्या चकोल्या रेडी खायला. गरमागरम दुधासोबत तुपासोबत तुम्ही खाऊ शकता, खूप सुंदर लागतात. आणि आत्ताच्या मुलांना पिझ्झा पास्तापेक्षा हे जर आपण बनवून दिलं आणि त्यांना खायची जर सवय लागली तर अतिउत्तम. पौष्टिक पण आहेत आणि गुळाचे आहेत, त्यामुळे खूप छान छान शिजत आहेत. आता मी झाकून 5 मिनिटं ह्याला फक्त एक वाफ काढून घेऊया आपण छान. मग आपल्या रेडी आहेत खायला चकुल्या. पहा आपल्या चकोल्या रेडी आहेत. आता मी ह्यावर थोडासा खोबऱ्याचा खीस घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही ओल्या नारळाचा चवही घालू शकता ह्याच्यावर, पण मी सुक्या नारळाचा खीस घालणार आहे. खूप छान लागतो. आणि काजू बदाम आवडत असतील तर तुम्ही काजू बदाम, तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. मी ह्यामध्ये काजू बदाम पण घालणार आहे. बघा किती सुंदर दिसते ना. नवीन नवीन रेसिपी शिकण्याच्या नादात आपण आपल्या पारंपरिक ज्या रेसिपी आहेत त्या विसरत चाललो आहोत. त्यामुळे त्याचं पण आपल्याला भान ठेवायला हवं आणि आत्ताच्या पिढीला त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे की काय काय आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत होत्या, काय काय बनवत होत्या पूर्वीच्या महिला, त्या सर्व आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आजची रेसिपी तुमच्यासाठी मी आता सर्व करून दाखवते. पहा कशा झाल्यात आपल्या चकुल्या. झाल्यात ना एकदम सुंदर आणि छान. हां, खूपच छान होतात आणि टेस्टी होतात आणि गरमागरम खायची मजाच कुछ और आहे. तर तुम्ही तुपाची धार सोडून दुधाबरोबर ह्याचा आस्वाद घ्यावा आणि मला सांगावे कमेंट करून की कशा झाल्या होत्या, कशा लागल्या तुम्हाला. मी तुम्हाला वरणफळही दाखवेन आणि ज्या आपण डाळीतल्या करतो त्याही दाखवेन. तुम्ही कमेंट करून सांगा मला. माझा व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहात ते पण सांगा. अजून काय काय पारंपरिक रेसिपी तुमच्याकडे आहे जी तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मी ती रेसिपी बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर, तुम्ही मला पाठवू शकता. तर अशा प्रकारे माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.